बोलिए जगदम्बा मात की जय, आदिशक्ति मात की जय, दुर्गा मात की जय। पवित्र अशा स्थानावर शारदीय नवरात्र उत्सवाच्या सुंदर अशा पर्वावर चालत असलेली हे कथारूपी वाक्पुष्प देवी मातेच्या चरणी समर्पित करत असताना आज 6वी माळ आहे आणि ती माळ म्हणजे कर्दळींच्या फुलांची माळ आहे। आणि ज्या देवीचं महत्त्व पाहायचंय ती म्हणजे सर्वांची लाडकी आमची कात्यायनी देवी। या देवीचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर मातृत्वाचं वैशिष्ट्य दर्शवणारी ही देवी, जिच्यामध्ये संगोपनाची आणि निगा राखण्याची एक सुंदर अशा प्रकारचे गुण आहेत। कुमारिका कन्या चांगला वर प्राप्त व्हावा याच्यासाठी या देवीची आराधना करतात, या देवीची भक्ती करतात। विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा। ही देवी नाते संबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांनी युक्त असलेली एक प्रतीक आहे। आणि म्हणून शारदीय नवरात्र उत्सवाच्या पर्वावर आमच्या कुमारिका असलेल्या कन्या या कात्यायनी देवीचं व्रतावलोकन करतात। या कात्यायनी देवीची आपण या ठिकाणी सुंदरशी महती या ठिकाणी पाहिलेली आहे आणि पुढच्या कथा भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। बोलिए जगदम्बा मात की जय, आदिशक्ति मात की जय। या ठिकाणी देवीचं महात्म्य श्रवण करत असताना आपण सुंदर अशा एका देवीच्या स्वरूपाकडे या ठिकाणी वळणार आहोत। ती अशी देवी माता म्हणजे आमची योगेश्वरी माता। आणि ही देवी अंबाजोगाई या ठिकाणी निवासस्थान करते व या देवीला तांदूळ स्वरूप प्राप्त झालेला आहे। मस्तकावर अगोदरच तिच्या अंगाचा मुकुट असल्यामुळं ती अजून सुशोभनीय दिसायला लागली। आणि ज्या ठिकाणी या देवी मातेला सेंदूर लावला गेला तिथे ही देवी अतिशय सुंदर दिसायला लागली। एखादा मूर्तिकार असेल, एखादा मूर्ती बनवणारा असेल, एखादा मूर्तिकार मूर्ती बनवणारा जसं प्रश्न विचारतो की मूर्तीतलं मूर्त स्वरूप दिसल्याशिवाय ही मूर्ती कोणत्या देवीची आहे ही आपल्या लक्षात येत नाही। आणि म्हणून माझ्या योगेश्वरी मातेच्या शरीरावरती तांदूळ चढवलेले गेलेले आहेत, अंगावरती शेंदूर लावलेला आहे आणि त्याच्यामुळं ही अतिशय सुंदर आणि सुशोभनीय दिसायला लागलेली आहे। बोलिए जगदम्बा मात की जय, आदिशक्ति मात की जय। प्राचीन काळापासून या मंदिरामध्ये
अनेक भावी भक्तजन त्या योगेश्वरी मातेकडे साकडं घेऊन जातात. माता, आज तू श्री भक्तवत्सलंचन आहेस आणि तू आलेल्या प्रत्येक जीवात्म्याची कामना असेल, इच्छा असेल, ती तू परिपूर्ण करणार आहेस. मग आज सुद्धा आमची एक इच्छा आहे, ती तू या ठिकाणी परिपूर्ण केली पाहिजेस. असं कोण म्हणतंय? भक्त योगेश्वरी मातेच्या समोर साकडं घालतात. ते साकडं म्हणजे, गेली खूप दिवस झालं माता मी तुझ्या मंदिरामध्ये येतोय, पण येत असताना मनामध्ये एक इच्छा आहे, एक वर आहे, ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 10 वर्ष झालं माता तुझ्या मंदिराच्या समोर येऊन थांबतोय, पण मला आतापर्यंत संतान झालेलं नाही. आणि ही जी काही माझी इच्छा आहे ती तू परिपूर्ण केली पाहिजे. योगेश्वरी मातेच्या समोर साकडं घातलेलं आहे भक्ताने. कारण जीवनामध्ये संतती असेल तरच त्या ठिकाणी सुख प्राप्त होतं, असं त्या भक्ताला वाटत होतं. आणि म्हणून त्याने देवीच्या समोर आपलं मागणं व्यक्त केलं. देवी मातेने सांगितलं, ठीक आहे, तू जे काही बोलतोस ते ही सत्य आहे, पण मी तुला खरंच जर संतान दिलं तर काही कालांतरानं हे संतान तू मला प्रदान करशील का? म्हणजे मी संतान तुला दिल्याच्या नंतर तू हे संतान मला परत देशील का? त्या भक्ताने ते मान्यही केलं आणि तो व्याकुळतेने देवीच्या समोर हात जोडून नतमस्तक झाला. 1 वर्ष परिपूर्ण झाले आणि 1 वर्षाच्या नंतर त्या भक्ताला सुंदर असा जो मुलगा आहे तो या ठिकाणी देवी मातेनं त्या पती पत्नी दोघांच्याही अगदी उदरामध्ये वाढवला आणि तो जन्माला आला. पण जन्माला आल्याच्या नंतर या व्यक्तीचं मन बदललं गेलं. देवी मातेला तर म्हटलं होतं की जन्माला आलेलं बाळ मी तुला परत करणार आहे, देणार आहे, पण माता इथे मात्र आशा वाढली, आशा. आणि याच्या पुढचं सुख मनुष्य शोधायला लागला. कारण जन्माला येत असताना जीव म्हणतो, हे ईश्वरा एकदा बाहेर काढा, आणि बाहेर आल्याच्या नंतर जीव बेईमान होतो आणि मुलाला मी प्रदान करणार नाही, त्याने अशी इच्छा मनात व्यक्त केली. पण त्या देवी मातेचं लक्ष होतं त्याच्याकडे. एवढा महाभयंकर रोग त्याच्या शरीरामध्ये प्रदान केला. मग कासावीस झाला. आता काय केलं पाहिजे? अनेक डॉक्टरांकडे गेला, पण त्या रोगाचं निदान काही लागत नव्हतं. पण एक दिवस त्या योगेश्वरी मातेने स्वप्नात जाऊन त्याला सांगितलं, बाळ काही दिवसापूर्वी तू माझ्याकडे आला होतास आणि वरही मागितलास, मी तो वर तुला प्रदानही केला, पण तुला संतती प्राप्त झाल्याच्या नंतर तू माझ्यावरती बेईमान झालास. मी तुला तुझं बाळ कायमचंच मागितलेलं नव्हतं, फक्त कमीत कमी तू माझ्या दारापर्यंत जरी घेऊन आला असतास ना तरी मला फार समाधान वाटलं असतं. याला म्हणतात माता. आणि मग मात्र तो भक्त निद्रेतून जागा होतो, योगेश्वरी मातेच्या समोर हात जोडतो आणि माता योगेश्वरीला सांगतो, हे श्रीमा, आज माझ्याकडून महाभयंकर या ठिकाणी मी जे काही बोललो होतो ते असत्य झालेलं आहे.
आणि सत्याची वाटचाल मी चुकलेली आहे आणि मला तू आता पदरामध्ये घेतलं पाहिजे. योगेश्वरी मातेच्या समोर ते साकडं घातलं आणि देवी मातेने प्रसाद म्हणून त्याचा जो रोग होता तो रोग कायमचा त्या ठिकाणी बरा केला. जीवन जगत असताना काही भक्तवत्सल जन्माला आल्यापासून देवतेची साधना करतात, पण पुढे जाऊन त्या देवतेला विसरून जातात. तसंच आपलं कुलदैवत आहे. तुम्ही भक्ती कुठलीही करा, कुठल्याही देवतेची करा, पण अंतकरणामध्ये तितका भाव आणि निस्वार्थ सेवा. बोलिये जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय. सुंदर अशी अन्नपूर्णा देवीचं महात्म्य पाहायचं आहे. वाराणसी क्षेत्रामध्ये या देवीचं प्रख्यात अशा प्रकारचं मंदिर आहे आणि या देवीचं नाव अन्नपूर्णा असं आहे. कारण एखादा भुकेला असेल, त्याला फार तहान लागली असेल, व्याकुळ झालेला असेल, तर तो देवी मातेच्या समोर साकडं घालतो. हे अन्नपूर्णा माता, खूप दिवस झालं मला अन्न मिळालेलं नाही, पाणीही मिळालेलं नाही. मी अन्न पाण्या वाचून व्याकुळ आहे माता, आणि ते माझं दुःख निवारण कर. ती माता तात्काळ दुःख निवारण करते. एकदा भगवान शिव भिक्षेसाठी बाहेर पडले असता नारदाच्या कारस्थानामुळे त्यांना कुठेच भिक्षा मिळाली नाही आणि ते दुःखी झाले आणि शुद्धीत होऊन ते परत आले. पण परत आल्याच्या नंतर पार्वतीने त्यांचं दुःख निवारण केलं आणि पार्वतीने त्यांना तृप्त होऊन त्या ठिकाणी भोजन घातलं. ते प्रसन्न झाले. पण काही काही वेळेस माणसाच्या जीवनामध्ये सगळं काही मिळतं. आपल्याकडे असेल तर मंदिराच्या बाहेर एखादा भिकारी बसलेला असेल तर त्याला आपण ते का प्रदान करत नाहीत? काही काही वेळेस सगळं असतं पण ते द्यावंसं वाटत नाही. देण्याची भावना इथे नाही. पण माझ्या या देवी मातेकडे, अन्नपूर्णा देवी मातेकडे देण्याची भावना आहे. एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तर करू नका, पण वाईट करण्याचा कधी विचार करू नका. एखाद्याच्या जीवनामध्ये भरपूर संपत्ती प्राप्त झालेली आहे, ती दैवयोगानं आहे, म्हणून त्याचं वाईट व्हावं याच्यासाठी वाईट विचार करू नका. आणि ही देवी माता जो कोणी इच्छुक दारावर येईल त्याला ते प्रदान करणारी आहे. उदक अग्निधन्य झाल्या घडे पाक्य. जसं स्वयंपाक करण्यासाठी उदक, अग्नी आणि धान्य या तिन्ही गोष्टीची आवश्यकता असते, तसं माझी अन्नपूर्णा माता एखाद्या वेळेस माझ्या भक्ताच्या घरामध्ये काही नसले आणि दारामध्ये एखादा इच्छुक आला तर ते त्याला आनंद प्रदान करते. माझ्या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे ऐका काय म्हणतं संत वचन. स्वतःच्या पत्नीच्या अंगावरती फाटलेले वस्त्र, पण तिथे सुद्धा माझं संत वचन समाधान मानतंय. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर
राखीती, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. संत वचन सांगते की आमच्या घराचं रक्षण कुत्री करतात, आमच्याकडे एवढी श्रीमंती, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यात समाधान मानतोय. किती समाधान मानतोय. आणि आमच्या घरामध्ये पाहायला गेलो तर किती मोठं मोठं ऐश्वर्य आहे, पण याच्यात सुद्धा आम्ही समाधान नाही. म्हणून ही अन्नपूर्णाजी माता आहे, ही अन्नपूर्णाजी देवी आहे. हिला आपण जे काही मागितलं, जे काही इच्छा व्यक्त केली, ती इच्छा त्या ठिकाणी ती प्रदान करणार आहे. या देवीची जी मूर्ती आहे ती चतुर्भुज आहे. तिच्या हातामध्ये माला आहे, एका हातात पुस्तक आहे आणि शरीरावरती अंकुश आहे. आणि दिवाळीच्या दिवशी 3 दिवसांपर्यंत जे कोणी भक्त या अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाकरिता जातात त्यांना अन्नपूर्णा माता कायम सुखी प्रदान करते, कायम सुखी. पण तिथं गेलं पाहिजे, त्या देवीचं स्वरूप असणारं पाहिलं पाहिजे. आणि त्या देवीचं स्वरूपच आपण जर पाहिलं नाही तर देवी आपल्यावरती प्रसन्न होणार नाही. जसं शरीराला भजन महत्वाचं असतं ना, तसंच आपल्या शरीराला भोजनही तितकंच महत्वाचं आहे. जसं शरीराला भजन महत्वाचं असतं तसंच आपल्या शरीराला भोजनही महत्वाचं असतं. आणि मग एखाद्या अतिथीला जर तुम्ही दारातून परत पाठवलात तर आमची अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न होणार नाही. म्हणून त्या अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करायचं असेल तर आपल्या घरामध्ये सतत 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 साधूंची वर्दळ पाहिजे, सतत साधूंची वर्दळ. आणि ती असेल तरच तिथं आपल्याला समाधान आणि सुख प्राप्त होतं. याच्यानंतर आपण सत्संगांचं महात्म्य पाहणार आहोत. देवर्षी नारद सत्संगांचं महात्म्य या ठिकाणी आपल्याला प्रदान करतात. कोण आहेत हे नारद महर्षी आणि यांचा विचार आपण या ठिकाणी करत असताना या नारदजींचं चरित्र पाहत असताना नारद महर्षींनीही फार काही संकट आपल्या जीवनामध्ये पाहिलेली आहेत. नारदजी म्हणतात, माझ्या गुरुने ज्यावेळेस मला 36 लाख गायत्री मंत्र माझ्या समोर ठेवले आणि जप करायला सांगितला, आणि एवढा जप करणं अशक्य, पण ते सुद्धा त्यांनी तिथं करून दाखवलेलं आहे. एकदा गंगेच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर नारद महर्षी जप करू लागले आणि 12 वर्ष गंगा किनारी जो कोणी मनुष्य जप करतो, तप करतो ना, त्याला साक्षात बाळकृष्ण मनोहारी स्वरूप प्राप्त होते. कस्तुरी टिळक आहे, वृक्षस्थळावर कौस्तुभ अशा प्रकारची माळ आहे, कानात मोती आहेत, चरणांना वंदन करण्यासाठी साक्षात भगवान परमात्म्याचं अंतर्धान अशा प्रकारचं रूप त्यांच्या समोर आहे. आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली. काय म्हणत होती आकाशवाणी? महर्षी, तुमच्या मनामध्ये
सूक्ष्म वासना आहे आणि ती सूक्ष्म वासना असल्यामुळं तुम्हाला आता या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन होणार नाही. मग त्याच्याकरिता नेमकं काय करावं लागेल? महर्षी प्रश्न विचारतात. त्याच्याकरिता तुम्हाला एक करावं लागेल, हातामध्ये विणा घ्यावा लागेल आणि या पृथ्वीचं भ्रमण करावं लागेल. जिथे कुठे दुःख दिसतंय, जिथे कुठे कष्ट दिसतंय, त्या कष्टाचं निवारण करावं लागेल. नारदजी सांगतात, हेही माझ्यासाठी फार अवघड होतं, कारण मी ब्रह्मपत्नीच्या पोटी जन्म घेतला होता आणि माझं नाव नारद ठेवण्यामध्ये आलं आणि त्याच दिवशी साक्षात भगवंताने मला प्रसाद दिला होता, तो म्हणजे विना. भगवंताने प्रसाद द्यावा आणि त्याच ठिकाणी व्यासजींनी विचारलं, कोणता प्रसाद दिला? सांगितलं, मला विना प्रदान केलेली आहे आणि सांगितलं, या पृथ्वीचं भ्रमण कर, जिथे जिथे दुःख असेल, कष्ट असेल, त्यांचं दुःख तू दूर कर. पण हे शक्य होईल का? समुद्रामध्ये एकदा डुबकी मारल्याच्या नंतर, वारंवार डुबकी मारल्याच्या नंतर कुठंतरी एखादं रत्न हाती येतं. समुद्रात एकदा डुबकी मारल्याच्या नंतर कुठंतरी एखादं रत्न हाती येत असतं. तसं वारंवार डुबकी मारल्यावर अनेक रत्न प्रदान होतील. कलियुगातलं जे स्वरूप आहे, ते स्वरूप व त्या स्वरूप सेवेचं फळ सुद्धा आपल्याला लवकर मिळेल की नाही हे आपल्याला माहिती आहे का? नाही. पण कलियुगामध्ये नामसेवेचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होते. जो सत्संग करतो तोच या जीवनामध्ये संत बनला जातो. जर आपण सत्संगच करणार नाहीत तर आपण संतही बनू शकणार नाहीत. म्हणून सत्संग हा एक कामधेनू सारखा आहे, तीर्थ स्वरूप आहे आणि तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. एखाद्या वेळेस परीस लोखंडाचे सोने बनवतो, पण लोखंड परीसाचे सोने करू शकत नाही. तसं एखादा दुष्ट असेल, दुराचारी असेल आणि त्याच्या सहवासात आपण जर त्या ठिकाणी गेलो तर आपण संत बनताल का? नाही. मानवाचा देव होण्यासाठी 4च गोष्टींची गरज असते. ते म्हणजे सर्वप्रथम संयम आहे, दुसरा आहे सदाचार, तिसरा आहे स्नेह आणि चौथा आहे सेवा. आणि ही जन्मोजन्मीच्या पुण्याने प्राप्त होते. जन्मोजन्मीचा पुण्याचा संचय एकत्रित असेल तर सेवेचं फळ प्राप्त होते आणि मग त्याची कृपा होते. विश्वास असेल तर भक्तीचं स्वरूप त्या ठिकाणी लवकर प्राप्त होतं आणि विश्वास नसेल तर भक्तीचं स्वरूप प्राप्त होत नाही. मग कोणी भक्ती करू शकतं? हो, कोणी भक्ती करू शकतं. 5 वर्षाच्या या ध्रुव बाळाने भगवंताला प्राप्त करून घेतलं. हो, कशा पद्धतीनं महाशय? ती कथा आम्हाला या ठिकाणी श्रवण करायची आहे आणि सुंदर अशी ध्रुव बाळाची जी कथा आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक दिवस जी सावत्र आई आहे, त्या सावत्र आईच्या त्रासामुळे ध्रुव बाळाला त्या ठिकाणी भक्ती प्राप्त झाली आणि सावत्र आई नको नको ती बोलली. उत्थानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या, एक सुरुची, सुनीती. सुरुची ही कुरूप होती, वाईट होती आणि सुनीती ही गुणी होती. सुनीती ही ध्रुव बाळाची आई. बाळ,
अरे सावत्र आई बोलली म्हणून काय झालं, आई ती आई असते बाळ. आणि आज तुझे जे वाईट डोक्यात विचार चाललेत ना ते सोडून दे. पण ध्रुव बाळ सांगतो, नाही आई, त्या सावत्र आईने मला नको नको ते बोलली ग. काय बोलली तर, या राजाच्या मांडीवर जर तुला बसायचं असेल ना तर तुला अगोदर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. मग आई, या सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अगोदर काय करावं लागतं बाळ? भगवंताची प्राप्ती करावी लागते. मग मला सुद्धा त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचंय, त्या इष्टदेवतेला प्राप्त करून घ्यायचंय. ध्रुव बाळ निश्चय करतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय केला ध्रुव बाळाने, मी जाणार आई. आई सांगते, बाळ तुझं वय आता फार लहान आहे, तू 5 वर्षाचा आहेस, नको जाऊ अरण्य वनामध्ये. खूप मोठे महाभयंकर जंगलामध्ये पशु राहतात आणि ते तुला त्रास देतील. पण ध्रुव बाळ ऐकत नाहीत. आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन निघाले. वनामध्ये एकटेच चाललेले आहेत आणि तटस्थ भूमिकेमध्ये ध्रुव बाळ अरण्य जंगलामध्ये एका झाडाखाली बसले आणि त्याच ठिकाणी त्यांना नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षी आले आणि नारद महर्षी ध्रुव बाळाला सांगायला लागले, बाळ एवढ्या रात्री तू इथे येण्याचं कारण काय? तर ध्रुव बाळ सांगतात, माझी जी आई आहे ती मला नको नको ती बोलली आहे हो. आता मी मात्र घराकडे जाणार नाही जोपर्यंत मला ईश्वराचं स्वरूप दिसत नाही, जोपर्यंत मला भगवंत प्राप्त होत नाही. आणि मग मात्र नारद महर्षींना दया आली आणि नारद महर्षी ध्रुव बाळाला त्या ठिकाणी सांगतात, नुसतं झाडाखाली बसून वनामध्ये राहून चालणार नाही, तर तुम्हाला तशी तपश्चर्या करावी लागेल. आणि मग माझ्या ध्रुव बाळाने तपश्चर्या सुरू केली. 8 दिवस पाणी प्यायचं नाही, 10 दिवस जेवण करायचं नाही, झाडाची पानं खायची, जे भेटेल ते खायचं आणि सारखं भगवंताचं गुणगान गायचं. हे ईश्वरा मला कधी भेट देशील, हे ईश्वरा मला कधी भेट देशील, हे ईश्वरा मला कधी भेट देशील. आणि एवढी भक्ती पाहून साक्षात सर्व देवी देवता एकत्रित आल्या आणि देवी देवता एकत्रित येऊन साक्षात भगवंताला विनवणी करू लागल्या, हे भगवंता, आपण एवढा वेळ का करत आहात? तुमचा भक्त किती आतुरतेने तुमची वाट पाहत आहे आणि तो किती अगदी दुःखीमय अंतकरणाने तुमची भक्ती करत आहे. तुम्ही आता वेळ लावू नका, तर याला तुम्ही फलश्रुती द्या. सर्व देवी देवतांनी सांगितल्याबरोबर साक्षात भगवान परमात्मा शंख चक्र गदा पद्मधारी मोर मुकुट कानामध्ये किरीट कुंडल प्रदान केलेले आहेत आणि शंख चक्र गदा पद्मधारी भगवान परमात्मा ध्रुव बाळाच्या समोर येऊन थांबतोय. तक्ष्ण डोळे ध्रुव बाळ उघडतात आणि डोळे उघडल्याबरोबर साक्षात भगवान परमात्म्याची ती तेजोमय मूर्ती त्या ठिकाणी दिसायला लागली आणि तेजोमय मूर्ती दिसल्याबरोबर ध्रुव बाळ साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद घेतात. आणि भगवान परमात्म्याचा आशीर्वाद सर्वात मोठा होता तो म्हणजे कोणता? माझ्या ध्रुव बाळाची भक्ती पाहून साक्षात भगवान परमात्म्याने ध्रुव बाळाला अढळ पद प्राप्त झालं. आणि तिथून परत ध्रुव बाळ भगवान परमात्म्याचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे येतात. गावामध्ये आल्याच्या नंतर जे आईमुळे एवढं दुःख झालं होतं ते दुःख बाजूला ठेवून ध्रुव बाळ साक्षात त्या आईच्या चरणावर आपलं मस्तक झुकवतात. माता, आज तू जर हे शब्द बोलली नसतीस तर आज मला ईश्वराची प्राप्ती झाली नसती. माता, आज तुझ्यामुळं हे सगळं काही घडलंय. जन्मोजन्मी जी माणसं देवाची साधना करतात त्यांनाही प्राप्त होत नाही. माता,
पण आज तू मला बोललीस ना, या शब्दामुळे मी वनात निघून गेलो आणि मला हे अढळपद प्राप्त झालं. साक्षात भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि मग त्याच ठिकाणी ध्रुव बाळाला साक्षात नेण्यासाठी विमान आलं. विमानामध्ये ध्रुव बाळ त्या ठिकाणी बसले. पण बसल्याच्या नंतर ध्रुव बाळाचं लक्ष गेलं, माझ्या आईने माझ्यासाठी एवढं केले ना. मग भगवंताला प्रश्न विचारला, हे देवादिदेव, माझ्या आईसाठी बाळ तू काही काळजी करू नको, तुझ्या आईसाठी सुद्धा एक विमान या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या विमानामध्ये ध्रुव बाळाच्या आईला बसवलं गेलं. दोघंही आनंदाने भगवान परमात्माच्या मूर्तीचं स्वरूप समोर ठेवून भगवंताच्या मूर्तीचं गुणगान गायला लागले आणि तिथेच माझ्या ध्रुव बाळाला साक्षात अढळपद प्राप्त झालं. म्हणून भक्ती प्राप्त करून घेत असताना, भक्तीचं स्वरूप प्राप्त करून घेत असताना 5 वर्षाचं जर बालक एवढी मोठी भक्ती करू शकतं, तर तुम्ही आम्ही अशा प्रकारची भक्ती का करू शकत नाही? तशाच पद्धतीचं भक्तीचं स्वरूप आपल्याही जीवनामध्ये आपण त्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि तितक्याच पद्धतीनं आपण तन, मन आणि धन या तिन्ही गोष्टी एकत्रित करून ईश्वराला, हा जो काही अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याला जाग करून त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती स्थापन केली पाहिजे. कारण हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. आपण हाताने आपल्या जीवनामध्ये घडेल तितकं काय करतो? दान करतो. पायाने तीर्थयात्राच करत असतो, मग ती कुठल्याही देवतेची असो. हे हृदय कशासाठी आहे? तर देवतेचं स्वरूप स्थापन करण्यासाठी. आणि हे मुख कशासाठी आहे? तर फक्त केवळ भगवंताचं गुणगान गाण्यासाठी. पण याच मुखाने आम्ही काही बोलायला लागतो, जे बोलू नये ते बोलायला लागतो आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. अंतरात्मा विशाल करा आणि त्या विशाल अंतरात्म्यामध्ये भगवान परमात्म्याची मूर्ती स्थापन करा. साक्षात भगवान परमात्मा तुम्हाला भेटेल. त्या परमात्म्याला शोधायला जायची गरज भासणार नाही, तो आपोआप आपलासा होईल. म्हणून या ठिकाणी ध्रुव बाळाच्या कथेवरून एवढंच सांगता येतं, जीवनामध्ये तुम्ही कुठलाही निश्चय करा, तो निश्चित फलदायी आहे, फलप्राप्ती आहे, सुख प्रदान करून देणारा आहे. जर एखादं शिखर गाठायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला तितकाच अट्टहास करावा लागतो. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मग एवढी स्वप्न जर या ठिकाणी माझ्या ध्रुव बाळाने लहान वयात मोठी ठेवली तर त्याला का म्हणून अढळपद मिळणार नाही? तुम्ही आम्ही स्वप्न पाहतो, पण ती स्वप्न काहीच कामाची नाहीत. फुलांच्या पायगड्यावरून चालताना एखाद्या वेळेस पायामध्ये काटे टोचत असतात. टोचू द्या त्या काट्यांना, टोचणं त्यांचा हा गुणधर्म आहे, पण आपण आपली भक्ती सोडता कामा नये. आणि म्हणून या भक्तीचं महात्म्य, या भक्तीचं स्वरूप अनेक देवी देवतांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत. वैशंपायन ऋषींनी सांगितलेलं जे काही देवीचं महात्म्य आहे, भक्तीचं स्वरूप आहे, हे ऐकून जन्मेजय राजांना पुन्हा प्रश्न पडला की देवीची उत्पत्ती कशी झाली. आणि ते ऐकण्याची आमची इच्छा झालेली आहे. तेव्हा वैशंपायन ऋषी जन्मेजयाला त्या देवीच्या उत्पत्तीची कथा सांगायला लागले.
क्षीरसागरी साक्षात भगवान विष्णू पहुडलेले असताना, निद्रा अवस्थेमध्ये असताना त्यांच्या कानातून खूप मोठ्या प्रकारचा जो मळ निघालेला आहे, त्या मळापासून मधु आणि कैठव ही महाबलाढ्य दैत्य जन्माला आली. आणि मग धरतीवरती थैमान घातलेला आहे, प्रत्येकाला दुःख द्यायला लागली. आणि म्हणून या मधु आणि कैठवाचा त्या ठिकाणी वध केला, त्यांना मारलं गेलं. आणि साक्षात लक्ष्मीनारायण त्या ठिकाणी प्रसन्न झाले. भगवान श्री विष्णूंच्या बाहूत नासिका, मुख आहे, नेत्र आहेत. कर्णकमळापासून उत्पन्न झालेले हे जे काही मधु आणि कैठव होते, त्यांचा या ठिकाणी वध केला. पण पुढे पृथ्वी उत्पन्न झाली आणि जन्मेजय राजा, पुढची जी कथा आहे ती अतिशय सुंदर आहे. विष्णूच्या शरीरापासून योग निद्रेतून योग माया जन्माला आली. या योग मायेला आपण काही वेळेस आदिमाया असं म्हणतो. आणि ही आदिमाया प्रत्येक भक्तांचं दुःख निवारण करते आणि संकटांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विचार न करता ती देवी माता आपल्या संकटाला बाजूला सारून आपल्यावरती प्रसन्न होते. मधु आणि कैठव यांचा नाश झाल्याच्या नंतर पृथ्वीवरती एक महाबलाढ्य राक्षस जो आहे तो या ठिकाणी जन्म घेतोय. त्या महाबलाढ्य दैत्याची कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पुढचा जो भाग आहे 6वा, त्या 6व्या भागामध्ये आपण अशाच एका सुंदर अशा देवतेचं स्वरूप पाहणार आहोत. त्या देवी मातेच्या चरणावर पुनश्च एकदा आपण सर्वजण नतमस्तक होऊया. बोलिए जगदंबा मात की जय, आदिशक्ति मात की जय, भवानी मात की जय.